नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज थोडासा वेगळा विषय घेऊन आलेले आहे. आजकाल आपण सर्वजण एका अत्यंत भयंकर आणि कधीही न संपणाऱ्या शर्यतीत पळत आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे वेड्यासारखे धावत असतो आणि ती गोष्ट म्हणजे परफेक्शन. आपल्याला सर्व काही एकदम परफेक्ट हवं असतं. आपला चेहरा परफेक्ट दिसायला हवा, आपली नोकरी परफेक्ट असायला हवी, आपला जोडीदार सर्व गुण संपन्न असायला हवा आणि आपले घर एकदम चकाचक असायला हवे. आता मला सांगा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपले जेवण थंड होत असते, पण आपण त्याला एका परफेक्ट अँगलने फोटो काढण्यात व्यस्त असतो, जेणेकरून जगाला वाटेल की आपण किती भारी आयुष्य जगतोय. खरं सांगा मैत्रिणींनो, इथे एक छोटासा प्रश्न विचारते. अत्यंत प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही इंस्टाग्रामवर लोकांचे भारी भारी फोटो बघून स्वतःला कधी कमी लेखले आहे का? हो किंवा नाही, आता लगेच कमेंट करून सांगा. या खोट्या परफेक्शनच्या नादात आपण आतून एवढे दुःखी आणि तणावग्रस्त बनतो की आपल्याला रात्री शांत झोपही लागत नाही. आपण सांगत असतो की जोपर्यंत मी परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत मी आनंदी होऊ शकत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून थकून घरी येता, पायातले बूट काढून बाजूला फेकता आणि सोफ्यावरती अंग टाकून जो एक मोकळा श्वास घेता, तो श्वास म्हणजे खोट्या परफेक्शनचा मुखवटा बाहेर फेकून देणं आहे. म्हणजे काय तर मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारणं. यालाच म्हणतात खोटा मुखवटा फेकून देणं. जसं आहे तसं स्वतःला स्वीकारा ना. या जगात काहीही कायम टिकणारी नाहीये. आपण विचार करून जगतो की आपले तारुण्य, संपत्ती, यश आणि नाती कायम तशीच राहतील. पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक गोष्ट बदलते. कधी तुमच्याकडे खूप यश असेल तर कधी कठीण काळ येईल. त्यावेळेस बद बदल बद बदला म्हणजे जे बदललं आहे त्याला घाबरू नका. वाईट वेळ आली तरी खचून जाऊ नका, कारण तीही निघून जाणार आहे. आणि यशाच्या शिखरावरती अहंकार कधी करू नका, कारण तोही कायमस्वरूपी टिकणार नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टी शांत मनाने स्वीकारायला हव्यात. जगात कोणतीही गोष्ट कधीही पूर्ण झालेली नसते. आपण नेहमी म्हणतो की ज्या दिवशी माझे स्वतःचे घर होईल किंवा कर्ज फिटेल त्या दिवशी मी शांतपणे जगेन. पण तो दिवस खऱ्या आयुष्यात कधीच येत नाही. एक काम संपले की दुसरी चिंता उभीच राहतेच. आपले आयुष्य हे एका न संपणाऱ्या प्रवासासारखे आहे. त्यामुळे सर्व काही पूर्ण होण्याची वाट बघणं थांबवा आणि जो अपूर्ण प्रवास आज सुरू आहे तिथेच आनंद शोधायला शिका. या जगात काहीही परफेक्ट नसतं. जंगलातले कोणतेच झाड एकदम सरळ नसतात. पानांचा आकार वेगळा असतो, डोंगरांचे प्रकार वेगळे असतात, त्याचे आकार वेडे वाकडे असतात. तरीही निसर्ग किती सुंदर दिसतो ना. मग आपण माणसे स्वतःला परफेक्ट बनवण्याचा मूर्खपणा का करत असतो? सर्वात आधी येतं ते आपले स्वतःचे शरीर आणि सौंदर्य. आजकाल काय चाललंय, आजकाल आपण तरुण दिसण्यासाठी सतत धडपडत असतो, पण वाढत्या वयानुसार चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, ते तुमचे आजार किंवा अपयश नाहीये, तर ते तुमच्या अनुभवांचे आणि तुम्ही जगलेल्या एका सुंदर आयुष्याचे पुरावे आहेत. बरोबर आहे ना? मग चला तर मैत्रिणींनो, तुमची अशी एक कोणती सवय किंवा शारीरिक गोष्ट आहे जिचा तुम्ही आजपासून तिरस्कार करणे थांबवणार आहात? मग तो तुमचा कलर असेल किंवा रंग, वजन असेल, काहीही असो, किंवा केस गळणे असेल, लगेच कमेंट करून सांगा आणि स्वतःला मोकळे करा. शरीराला प्लॅस्टिकच्या बाहुलीसारखे परफेक्ट बनवण्यापेक्षा निरोगी बनवण्यावरती लक्ष केंद्रित करा. तुमच्या शरीरावरील खुणा सांगतात की तुम्ही या जगात खऱ्या अर्थाने किती जगला आहात. त्यानंतर येते आपले घर आणि आपल्या वस्तू. आपण आपले घर शोरूम सारखं समजून ठेवतो. एखादी वस्तू जुनी झाली की ती आपण लगेच फेकून देतो. पण खरं सांगायचं गेलं तर जुन्या वस्तूंमध्ये एक वेगळाच आनंद असतो. तुमच्या घरात असणारे ते जुने लाकडी टेबल ज्यावर ओरखडे पडलेले आहेत, ते सांगत असतात की त्या टेबलावरती बसून तुमच्या कुटुंबाने किती वेळा गप्पा मारल्या आहेत. आणि एक प्रश्न तुमच्या घरात, की अशी कोणती जुनी वस्तू आहे जी तुम्हाला खूप प्रिय आहे आणि तुम्ही ती आजही जपून ठेवलेली आहे? कमेंट करून नक्की सांगा. तुमचे घर हे राहण्यासाठी असले पाहिजेत, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही. अजून एक, आजकाल काय चाललेलं आहे बरं का,
की रात्रंदिवस काम करतात आणि सतत त्या कामाच्या मागं पळणं चालू आहे, हे सारखं चालू आहे. त्यामुळे काय होतंय, तर बरीच लोक आहेत ना डिप्रेशनचे शिकार व्हायला लागलेले आहेत. असं का घडतंय, तर आपण आपल्याला समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त परफेक्टपणा बनण्याच्या नादामध्ये आपण एवढा मूर्खपणा करतोय ना, की जो आपला आनंद आहे ना तोच गमावून बसतोय आपण. निसर्ग कधीही घाई करत नाही, तरीही निसर्गाची सर्व कामे वेळेवरती होतात. यशस्वी होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची गरजच नाहीये. कधी कधी कामातून ब्रेक घेऊन शांतपणे चहा पिणे हे काही आळशीपणाचं लक्षण नाहीये, तर ती स्वतःला रिचार्ज करण्याची महत्त्वाची प्रक्रिया असते. आपण नेहमी परफेक्ट जोडीदार किंवा मित्र शोधत असतो, पण दोन परफेक्ट लोक कधी एकत्र राहू शकत नाहीत, कारण तिथे फक्त अहंकार असतो. जेव्हा आयुष्यात संकट येतात, तेव्हा नाती तुटतात, तेव्हा खचून जाऊ नका. चुकांमधून शिका, स्वतःला नव्याने जोडा. तुमच्या ज्या जखमा आहेत ना, ते तुमचे अपयश नाही, तर ते एक सोनेरी रंग आहेत, ज्या रंगाने तुमचं व्यक्तिमत्व हजारो पटीने मजबूत बनलेलं असतं. आणि खरं सांगायला गेलं तर एक तुटलेला माणूस पुन्हा उभा राहिलेला माणूस कधीही न हरलेल्या माणसांपेक्षा जास्त शक्तिशाली बनलेला असतो. तर मैत्रिणींनो, हे जग तुम्हाला सतत सांगत राहील की तुमच्यात काहीतरी कमी आहे, पण आज तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की मी जशी आहे तशीच अगदी योग्य आणि पुरेशी आहे. मला स्वतःला कोणासमोरही सिद्ध करण्याची गरज नाहीये. गोधडीच्या तुकड्यांसारखे माझे अपूर्ण, वेडेवाकडे आणि संघर्षमय आयुष्यच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्या आयुष्यात साध्या साध्या गोष्टींमध्ये तुमच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये पण जगातील सर्वात मोठा आनंद शोधायला शिका. स्वतःच्या या अपूर्णतेचा अत्यंत अभिमानाने उत्सव साजरा करा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यांवरचे ओझे कमी करून नवीन सकारात्मक ऊर्जा दिली असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक खोट्या परफेक्शनच्या शर्यतीत पळून थकले आहेत, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच अत्यंत डोळे उघडणाऱ्या आणि आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमचे आयुष्य अत्यंत सुंदर आहे, त्याच्यावरती खूप प्रेम करा आणि शांतपणे जगा. चला तर मग, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.